महाराज आपण इथं न येऊन सांगणार कोणाला? आधीच हाऊस त्यात पुन्हा पडला पाऊस. काय म्हणलात तुम्ही? काय करणार रायबा, माझ्यावर प्रसंगच असा बाका गुदरला. या प्रसंगाला तोंड द्यायला मी असमर्थ आहे. महाराज, मी एकटा काहीही सहन करू शकतो, पण आज माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये, उद्या माझ्या मुलीला काही होऊ शकतं. माझे कुटुंब. ऐका माझं दिनकरराव, आपण दुसरीकडे जाऊन बोलूयात का? का? ही समोरची बाई तुम्हाला खूळ लागल्यागत तुमच्याकडे बघू लागली. केसभर गाजरान गावभर नाजरा आहे तिच्या. चला. माफ करा महाराज, काय झालं? माझं काही चुकलं का? वा दिनकरराव, माझं काही चुकलं का? अरे लढाईला सुरुवात व्हायच्या आधीच तुम्ही दमलात. निदान भोसले आडनावाची तरी लाज बाळगायला पाहिजे होती. ह्योच का तुमचा मराठी बाणा आणि काना? माफ करा रायबा, आता आणखी धडे नका देऊ. शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात असं का म्हणतात ते आज मला कळलं. अहो, माझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त व्हायची वेळ आली. आता कसला मराठी बाणा आणि कणा? लहानपणी खेळायला ठीक होतं. शिवाजी म्हणतो शिवाजी म्हणतो असं म्हणत तुम्हाला हवं तेच केलं तुम्ही दिनकरराव. माझ्या म्हणण्याचा पोरखेळ केला तुम्ही. तसंच शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात. नशीब आमचं शिवाजी जन्मावा पण परप्रांतात असं म्हणाल नाही तुम्ही दिनकरराव. स्वराज्याचं तोरण फुल बाजारात विकत मिळत नाही. त्यासाठी हजारो प्राणांची आहुती द्यावी लागते यज्ञात. युद्ध म्हटलं की हल्ले प्रतिहल्ले आले, पेच डावपेच आले, निधड्या छात्या आणि गनिमी कावे सुद्धा आले. आणि तुम्ही शत्रूच्या पहिल्याच हल्ल्यात तलवार म्यान केली. काय करणार महाराज, शत्रू खूप शक्तिमान आहे. अरे पण देवापेक्षा नाही ना. लक्षात ठेवा दिनकरराव, युद्ध जसं शस्त्रानं खेळलं जात असतं त्याच्यापेक्षा जास्त डोक्यानं खेळलं जात असतं. तसं नसतं तर आमच्यासारख्या पोरा सोरांना घेऊन महाराजांनी सर्व शक्तिमान अफजल खानाला यमसदनी धाडलं नसतं. आठवतोय ना इतिहासाचा पाठ? का तोही धडा गाळला इतिहासाच्या पुस्तकातून? आठवतोय थोडा थोडा. थोडा थोडा कायमचा पक्का करून ठेवा. माफ करा महाराज, माझी चूक झाली, पण आता माघार नाही. हर हर महादेव. प्रोडक्शन साठी तुम्हीच सिनेमा डिरेक्ट करताय? Yes, any problem? येस, आय हॅव अ प्रॉब्लेम. Sorry? तुम्ही दादासाहेब फाळके आहात, व्ही शांताराम आहात, राजा परांजपे आहात की आशुतोष गोवारीकर आहात? ये सब कौन है? तुम्हाला तुमच्या बापाचं नाव सांगितलं ना तरी तुम्ही विचाराल ही कौन है. ओ मिस्टर, तुम क्या कहना चाहते हो? मैं ये कहना चाहता हूं कि गिडवाणी नाम का आदमी पिक्चर कैसा डायरेक्ट कर सकता है? क्यों नहीं कर सकता? कर सकता है. हाँ हाँ. मग शशिकला भोसले हिंदी सिनेमाची हिरोईन का नाही होऊ शकत? तुम मी बाप तिचा, दिनकर भोसले. भोसले डाऊन मार्केट. मराठी गर्ल्स कांट कॅरी वेस्टर्न क्लोथ्स. मधु सप्रे, विदिशा पावटे, अनुषा दांडेकर या काय नऊवारीत फिरतात रोज. आणि काय म्हणालात तुम्ही तिला? मराठ्यांची इंग्लिश ऍक्सेंट वर्नॅक असते. जर्नलिस्ट शोभा डे, सिटी बँक प्रेसिडेंट विक्रम पंडित, बोईंग प्रेसिडेंट दिनेश केसकर, न्यूक्लिअर सायंटिस्ट अनिल काकोडकर हे काय व्हर्नॅक्युलर इंग्लिश बोलतात म्हणून त्या जागेवर बसलेत? शी, कुठल्या गाढवासमोर बोलतोय मी.